श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. प्रकरण 5. सुखदुःखाचे सोहाळे. रात्रीचं जेवण उरकून पांडुरंग ओसरीवर आला तेव्हा 8 वाजले होते. ओसरीवर आल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून तो जागीच थबकला. अंगणात 8-10 लोक उकिडवे बसले होते. प्रत्येकानं आपल्याबरोबर कंदील आणला होता. कंदिलाच्या उजेडात त्यांचे चेहरे जेमतेम दिसत होते. आपापसात ते फारसं बोलत नव्हते, मात्र त्यांच्या मुद्रेवरचे गंभीर भाव दूरनही दिसत होते. ते दृश्य त्याला सर्वस्वी अनोखं होतं. अण्णा रोज रात्री ज्ञानेश्वरी सांगायचे तेव्हा गावातली मंडळी तिथे जमत असत. पांडुरंगाला ते चांगलं माहीत होतं. परंतु गेले काही दिवस अण्णा ज्ञानेश्वरी सांगत नव्हते. तरीसुद्धा ही मंडळी अशा तऱ्हेनं आज इथं का जमली आहे याचा त्याला कसलाच अंदाज बांधता येत नव्हता. त्या लोकांकडे एक दृष्टिक्षेप टाकून तो लगेच आत पळाला आणि ताईला घेऊन पुन्हा बाहेर आला. अंगणात जमलेल्या लोकांकडे बघून त्यानं विचारलं, कोण आहेत ग ते? आता इथे कशाला आले आहेत? नर्मदेला कारण माहीत होतं, पण मुद्रेवर कोणतेच भाव न दर्शवता ती म्हणाली, सहजच आले असतील. सहजच आले असतील? कशावरून? अरे, अण्णा अलीकडे ज्ञानेश्वरी सांगत नाही ना, त्यामुळे या लोकांची त्यांच्याशी भेट होत नाही, म्हणून त्या अण्णांना भेटायला आले असतील. पण अण्णा कसे काय भेटणार त्यांना? ते तर झोपले आहेत. ते उठल्यावर त्यांना भेटतील. तू मात्र आता झोपायला चल. पांडुरंग तिच्याबरोबर आत गेला. घरात तेव्हा चांगलाच अंधार दाटला होता. त्या अंधारातून वाट काढत ते दोघे आतल्या खोलीत आले. त्या खोलीत अण्णा एका पलंगावर झोपले होते. एक कंदील तिथे स्वतःसाठीच जळत होता. निद्रिस्त माणसाला बाह्य जगतातल्या प्रकाशाची गरज थोडीच असते. शिवाय फुसफुसत्या आवाजात नर्मदा म्हणाली, चल, अण्णांची झोपमोड होईल. दोघेही निजायला दुसऱ्या खोलीत निघून गेले. अंथरुणावर अंग टाकलं तरी अंगणात कंदिलाच्या उजेडात बसलेली लोक पांडुरंगाच्या दृष्टीसमोरून दूर होत नव्हते. 2-3 दिवस असंच चाललं होतं. गावकरी मंडळी हातात कंदील घेऊन यायची आणि अंगणात बसून राहायची. ती मंडळी केव्हा निघून जायची हे पांडुरंगाला कळायचं नाही. त्यांच्यापैकी सकाळी कुणीही दिसायचं नाही. परंतु एके दिवशी सकाळी मात्र पांडुरंगाला अंगणात काही गावकरी मंडळी जमलेली दिसली. काही लोक आंब्याच्या झाडाखाली बसले होते, तर काही ओटीवर जमा झाले होते. त्यातले बरेचसे लोक त्याच्या ओळखीचे होते. आज ऐन प्रातःकाळी हे लोक इथे कशासाठी आले आहेत याचा उलगडा मात्र त्याला होत नव्हता. त्याबद्दल त्यानं आजीला तेव्हाच विचारलं असतं, परंतु त्याआधी आजीच नर्मदेला उद्देशून घोगऱ्या आवाजात म्हणाली, याला गोखल्यांच्या घरी घेऊन जा. आज त्याला तिथेच राहू दे. नर्मदा लगबगीनं त्याला गोखल्यांच्या घरी घेऊन गेली. आपल्या घरात काहीतरी अघटित घडलंय याची जाणीव तोपर्यंत पांडुरंगाला झाली होती. काय झालं होतं? अण्णांना काहीतरी झालंय हे तो समजून चुकला होता. पण नेमकं काय झालं ते त्याला कळत नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी मात्र त्यानं एक अवाक्षरही तोंडावाटे बाहेर काढलं नव्हतं. संध्याकाळपर्यंत तो तिथेच शांत बसून राहिला होता. गोखले काकूंनी त्याला खेळ खेळायला दिला होता. त्याचं मन रमविण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा घरी जाऊन अण्णांना बघतोय असं त्याला झालं होतं. गोखले काकांनी त्याला घरी नेऊन पोहोचवलं तेव्हा तिन्ही सांज टळून गेली होती. त्यावेळी घरातल्या मंडळींबरोबरच काही नातेवाईक मंडळीही पांडुरंगाला दिसली. त्याचे तात्या दिसले, आई दिसली. दिसले नाहीत ते फक्त अण्णा. साऱ्या घरभर त्याची नजर भिरभिरली. अण्णांच्या खोलीतही त्याला अण्णा दिसले नाहीत. त्यांचा पलंगही दिसला नाही. तिथली जागा सारवलेली होती. त्या जागेवर एक दिवा जळत होता. दिव्याच्या भोवती विटा आणि त्यावर पालथी दुरडी ठेवली होती. त्या खोलीत बायकांच्या गारड्यात आजी बसलेली त्याला दिसली. कंदिलाच्या मंद प्रकाशातही तिच्या नेत्रातील चमकते अश्रू त्याच्या नजरेत भरले. आपल्या आजीला यापूर्वी त्यानं अशा अवस्थेत कधी बघितलं नव्हतं. पुढे होऊन तो एकदम आजीला बिलगला,
आजीनं देखील त्याला आपल्या मिठीत घेऊन घट्ट आवळलं. त्याच्या केसातून बोटं फिरवली. तिच्या बोटांबरोबरच तिच्या नेत्रातून सांडणाऱ्या अश्रूंचीही त्याला जाणीव झाली. त्याचवेळी तात्या तिथे आले आणि त्याला ओसरीवर घेऊन गेले. त्याला जवळ बसवून घेत म्हणाले, पांडुरंगा, आपले अण्णा देवाघरी निघून गेले. हे बोलताना तात्यांचे नेत्र डबडबले होते. कंठ दाटून आला होता. अण्णा देवाघरी निघून गेले म्हणजे नेमके कुठे गेले हे त्याला कळत नव्हतं. ते आपल्याला पुन्हा कधीही भेटणार नाहीत या गोष्टीची त्याला कल्पना नव्हती. ते कळण्याचं त्याचं वयही नव्हतं. सध्या तरी आपले अण्णा आपल्यापासून दूर कुठेतरी निघून गेले आहेत एवढी जाणीव मात्र त्याला झाली होती. त्यानंतरच्या काळात त्याचं मन सैरभय झालं होतं. कुंडलिका नदीवर अण्णांना तिलांजली देताना आपण हे काय करतो आहोत हेही त्याला कळलं नव्हतं. किंवा श्राद्धाच्या दिवशी अण्णांना टाकून गोडधोड खाणं हे कितपत बरोबर आहे याही गोष्टीचं त्याला आकलन झालं नव्हतं. श्राद्धाच्या दिवशी केलेलं गोडधोड अण्णांनाही वर जाऊन पोचतं असं नर्मदेनं त्याला परोपरीनं सांगितलं होतं. पण तिला त्यानं नेहमीप्रमाणे शंका विचारली नव्हती. तो काही बोलत नव्हता. परंतु एक गोष्ट मात्र त्याच्या मनात आता पक्की रुजली होती. ती म्हणजे आपले अण्णा आता पुन्हा कधीही परत येणार नाही आणि आपल्याला भेटणार नाहीत. ओसरीच्या पायरीवर पांडुरंग कितीतरी वेळ बसून होता. दोन्ही गालावर त्यानं हातांचे पंजे टेकले होते. हातांची कोपरं मांड्यावर विसावली होती. त्याचं कुठेही लक्ष नव्हतं. आपल्याच विचारात तो गडून गेलेला दिसत होता. अंतर्मुख बनला होता. त्याचे अण्णा हे जग सोडून निघून गेल्यामुळे त्याला सुनंसुनं वाटत होतं. त्यांची उणीव त्याला कमालीची भासत होती. अण्णांचा त्याला विलक्षण लळा लागला होता. त्यामुळे ते आता या जगात राहिले नाहीत ही कल्पनाही त्याला सहन होण्यासारखी नव्हती. ते आपल्याजवळ आहेत असा भास त्याला व्हायचा. मग त्यांच्या सहवासातील आठवणी त्याच्या मनात उफाळून वर यायच्या. त्यांचे शब्द त्याच्या कानात घुमत राहत. पांडुरंगा, कुणाचेही उपकार घ्यायचे नाहीत हे लक्षात ठेव. तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करण्यासाठी नव्हे. पुढे मोठा झाल्यानंतर तुला संस्कृती प्रसाराचं काम करायचं आहे. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. तो परमेश्वर तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. मनाच्या आवर्तातून अण्णांचे हे शब्द त्याला ऐकू येत. पुन्हा मनाच्या आवर्तात ते विरून जात. ते शब्द त्याच्या कानाला ऐकू न येता मनाला ऐकू येत. काही वेळा डोळ्यांनाही तसा भास होई. डोळ्यांसमोर त्याला सकाळच्या वेळी ओसरीवर बसलेले अण्णा दिसत, तर कधी रात्रीच्या वेळी धूपारती करताना देवापुढे बसलेले अण्णा दिसत. कधी कधी अण्णांनी त्याला पांडुरंगा अशी चढ्या आवाजात हाक मारलीये असाही भास त्याला होत असे. आता मात्र नर्मदेची हाक त्याच्या कानावर पडली होती. पाठोपाठ ती त्याच्याजवळ येऊन बसली होती. त्याच्या मस्तकावरून हात फिरवत ती म्हणाली होती, कसला वेडा विचार चाललाय. पांडुरंगानं मान वळून तिच्याकडे बघितलं. त्याच्या नेत्रातील अश्रूंकडे बघून जे काय समजायचं ते तिला समजलं. ती म्हणाली, अण्णांचीच आठवण येते ना. यावर पांडुरंग काहीही बोलला नाही. आपली मान उंचावून तो निळ्या शार आकाशाकडे बघायला लागला. काही वेळानं त्यानं विचारलं, ताई, आपले अण्णा देवाघरी गेले असं तात्याने मला सांगितलं. माणूस देवाघरी गेला की परत येत नसतो का? नाही रे. देवाचं घर कुठे असतं ग ताई? तिथे वर आकाशातच असतं ना. हो. मग मेल्यानंतर माणूस इथून इतक्यावर जातोच कसा? त्याची समजूत काढण्यासाठी ताई म्हणाली, त्याला देवाचे दूत तिथे घेऊन जातात. मग ते आपल्याला कसे दिसत नाहीत? कारण ते अदृश्य असतात. अदृश्य असतात म्हणजे कुणालाच दिसत नाही? नाही दिसत. मग तुला कसं कळलं देवदूत येतात म्हणून? अरे जाऊ दे. मला नाही बाबा तुझ्यासारखा विचार करता येत. आणि तू सुद्धा असले विचार करीत बसू नकोस. विचार करण्यानं गेलेलं माणूस थोडंच परत येत असतं. पांडुरंग काही बोलला नाही. मान वर करून तो पुन्हा आकाशाकडे बघत राहिला. निळ्याशार आकाशात तेव्हा पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके जमा झाले होते. त्यातल्या एका पुंजाकडे बघून त्याला पुन्हा अण्णांची आठवण झाली. त्या ढगाचा आकार त्याला थेट अण्णांसारखा वाटला. अण्णा गेल्यापासून त्याचं असंच चाललं होतं. पायरीवर बसून तो आकाशाकडे बघत राहायचा.
मधूनच त्याला एखादा ढग त्याच्या अण्णांसारखं दिसायचा. मग ताईला हाक मारून तो म्हणायचा, ते बघ, अण्णा आले आहेत आकाशात. हे ऐकल्यावर नर्मदा सुद्धा धावत बाहेर यायची आणि आकाशातल्या आकृतीकडे बघत बसायची. काही वेळातच तो ढग विरून जायचा. मग पांडुरंग हिरमुसला व्हायचा. आताही पांडुरंग आकाशातल्या पांढऱ्या शुभ्र ढगाकडे टक लावून बघत होता. आपली दृष्टी तशीच ठेवून त्यानं विचारलं, ताई, माणूस इथून जातोच का? मला नाही बाबा तुझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत. सांग ना. देवांना तो माणूस आवडतो म्हणून ते त्याला आपल्या घरी नेतात. मग इतके दिवस आपले अण्णा देवांना आवडत नव्हते? मी देवांना आवडत नाही? तूही आवडत नाहीस? त्याच्या तोंडावर एकदम हात ठेवून ती घाबऱ्या घोबऱ्या आवाजात म्हणाली, देवाला आपण सारेच आवडतो. पण पण मला नाही उत्तर देता येत, सांगितलं ना. आपले अण्णा आपल्यापासून दूर निघून गेले आहेत एवढंच मला समजतं. पण ते सारखे माझ्याबरोबर आहेत असंही मला वाटतं. असं का गं वाटतं ताई? तिनं काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा तोच पुढे म्हणाला, ताई, मी त्यांच्यासारखाच खूप शिकणार, त्यांच्यासारखंच काम करणार, खूप मोठं काम. मग तू बघशीलच. तेव्हा तू म्हणशील, पांडुरंगा, आपल्या घराण्याचं नाव काढलंच बरं. त्याच्या मस्तकावरून प्रेमळपणानं हात फिरवीत नर्मदा म्हणाली, का नाही म्हणणार तसं. माझा लाडका भाऊ मोठा झालेला बघण्यात मला केवढा आनंद होईल म्हणून सांगू. मी कितीही मोठा झालो तरी तुला विसरणार नाही बरं ताई. मला खात्री आहे बाळा तुझ्याविषयी. मी कुठेही असले तरी तुझ्या मनातून कधीच दूर जाणार नाहीत. खरं ना? पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात आजी ओसरीवर आली. म्हणाली, अरे शाळेची वेळ झाली ना, चल लवकर, थोडं खाऊन घे. पांडुरंगानं व्याकुळ नजरेनं आजीकडे बघितलं. मी नाही जाणार शाळेत, असं तो तिला म्हणायलाही असता. परंतु आजीकडे बघून त्याच्या मनातले विचार विरून गेले. आजीचं कुंकुमरहित कपाळ बघून त्याच्या छातीत धस झालं. तिचं कपाळ त्याला कोऱ्या पाटीसारखं वाटलं. गतकालातील गोड आठवणी कोण्या दुष्ट शक्तीनं अकस्मात पुसून टाकल्या आहेत असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याचवेळी आजी पुन्हा म्हणाली, अरे उठतोस ना. पांडुरंग नाखुशीनं तिथून उठला. अण्णा असेपर्यंत त्याचं शिक्षण घरच्या घरी झालं होतं. त्यामुळे आजी आजोबांपासून क्षणभरही दूर राहण्याची त्याला सवय नव्हती. आजीचा तर त्याला विलक्षण लळा होता. ती काही काळ कुठे दिसली नाही म्हणजे तो कावराबावरा व्हायचा. परंतु आता 4-5 तास आजीपासून दूर राहावं लागत होतं. कारण अण्णा गेल्यानंतर आजीनं लगेच त्याला शाळेत घातलं होतं. परंतु शाळेत त्याचं मन रमत नव्हतं. तरीही शाळेत जावं लागत होतं. आताही तो मोठ्या नाखुशीनंच शाळेत जायला निघाला. मेहेंदेळे हायस्कूलकडे जाताना त्याचा पाय उचलत नव्हता. जड पावलांनी तो काही वेळातच शाळेत जाऊन पोचला. इतर मुलांप्रमाणेच पांडुरंग एका बाकावर जाऊन बसला. पूर्वी तो अण्णांबरोबर शाळेत यायचा तेव्हा मोठ्या खुशीत पहिल्या बाकावर जाऊन बसायचा. पण आता मात्र काहीशा दडपणाखाली तो वर्गात येऊन बसला होता, एकटाच. वर्गात पाऊल ठेवल्याबरोबर आजीच्या आठवणीनं त्याचं मन ग्रासलं. आजीपासून आपण कुठेतरी दूर येऊन पडलो आहोत असं त्याला वाटू लागलं. आजी आपल्याला कुठे सोडून तर जाणार नाही अशी शंका त्याच्या मनात आली. आजीला भेटण्याची उत्कट इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. मधल्या सुट्टीपर्यंत त्यानं कसाबसा तग धरला. मधल्या सुट्टीचे टोल पडले मात्र तो तीरासारखा वर्गातून बाहेर पडला आणि शाळेपुढचं मैदान ओलांडून रस्त्यावर आला. उजवीकडचं वळण घेऊन काही क्षणातच घरात येऊन पोचला. आत आल्याबरोबर आजीनं त्याला विचारलं, अरे आता कसा मध्येच आलास? तिला बिलगून बसत तो म्हणाला, आजी, तुला बघायला आलो. बघायला आलास? का रे बाळा? तुला काय वाटलं? तुला मी कुठे सोडून जाईन? पांडुरंग एकदम तिच्या कुशीत शिरला. आजी त्याला थोपटत राहिली. त्यावेळी आजीचे नेत्र भरून आले होते. पुटपुटल्यासारखं म्हणत होती, किती लळा लावून घेतलास रे माझा. असं असताना मी तुला दूर ठेवीन का? शाळेत मी तुला कशासाठी घातलं? शिकून सवरून मोठा व्हावास म्हणूनच ना. मग तेवढ्यासाठीच थोडा वेळ तरी आजीपासून दूर राहायला नको का? तूच म्हणतोस ना नेहमी की मला अण्णासारखं मोठं व्हायचं म्हणून. मग
आजीला हुंदका आवरला नाही. तिच्या कुशीतून पांडुरंग बाजूला झाला. मग तिच्या गालावर आपल्या हातांचे पंजे ठेवून म्हणाला, आजी, मी जाईन शाळेत. तू सांगशील तसं करीन. मग आता शाळेत जा पाहू. असं मधूनच घरी यायचं नाही. पांडुरंग मुकाट्याने शाळेत निघून गेला. त्याच्या विचारात कितीतरी वेळ आजी तिथेच बसून राहिली. 1926 सालची दिवाळी इतरांना सारखीच असली तरी आठवले कुटुंबाला ती नेहमीसारखी नव्हती. कारण या सणासुदीच्या दिवसात घरात अण्णा नव्हते. त्यांना जाऊन अजून वर्ष पुरं झालं नव्हतं. म्हणून आठवल्यांच्या घरी दिवाळीचा सण साधेपणानं साजरा होणार होता. जे काही गोडधोड करायचं ते मुलांसाठीच करायचं असं आजींनी आधीच ठरवून टाकलं होतं. नरक चतुर्दशीच्या दिवशी तात्या आणि आई मुंबईहून आले. पांडुरंगाची धाकटी बहीण शांतासुद्धा त्यांच्याबरोबर आली होती. सर्वजण एक खाजगी मोटार करून आले होते. त्यांना आलेलं पाहून नर्मदेला आणि आजीला अतिशय आनंद झाला. पांडुरंगाच्या आनंदाला तर पारावर उरला नाही. आपल्या धाकट्या बहिणीला त्यानं घट्ट मिठी मारली. थोडं स्थिर स्थावर झाल्यानंतर तात्या आपल्या आईला म्हणाले, तुमचं तोंड गोड करायला आलो. आता कुठलं तोंड गोड करतोस तात्या? त्यांना पुढे बोलता आलं नाही. तेव्हा तात्याच म्हणाले, आई, तशीच वार्ता आहे. विजयादशमीच्या सुमुहूर्तावर मुंबईला आपण पाठशाळा सुरू केली. अण्णांच्या इच्छेप्रमाणे सारं काही घडून आलं. म्हणून म्हणतो तुला, तोंड गोड कर. अण्णांनाही तिकडे खचितच आनंद झाला असेल. मग आजींनी मोठ्या आनंदानं तात्यांनी दिलेला पेढा ग्रहण केला. मग म्हणाल्या, फार मोठं कार्य केलंस तू तात्या. इकडून तुझी पाठशाळा पानं झालं असतं तर केवढा आनंद झाला असता. अण्णा खरं तर येणार होते, पण बरं, दिवाळीची पाठशाळेला सुट्टी दिली आहेस का? हो, 3 दिवस सुट्टी. भाऊबीजेला परत जायचं. तसा नियमच मी ठरवून टाकला आहे. एरवी पाठशाळेला सुट्टी द्यायची नाही आणि दिवाळीच्या सुट्टीत देखील भाऊबीजेनंतर लगेच पाठशाळा सुरू. मग तुम्ही सुद्धा? हो, भाऊबीजेला इथून निघणार. आल्या आल्या जायच्या बाता कशासाठी करायच्या? आता 2 दिवस इथे मजेत घालवा. तात्यांनी होकारार्थी मान हलवली. मग काहीतरी आठवल्यासारखं करून आजीनं विचारलं, नरहरी आला होता की नाही तुझ्या पाठशाळेच्या उद्घाटनाला? हो, आले होते ना. म्हणजे आणावं लागलं मला. का बरं? तो सारा वृत्तांत तात्यांनी आपल्या आईला कथन केला. तात्यांनी वेगळी पाठशाळा सुरू केली म्हणून गोडसे मामा त्याच्यावर मनातून रागावले होते. ते समजल्यावर तात्या तडक आपल्या मामाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, बाबा, रागावलात, पण माझाही विचार करा. आठवल्यांची सुद्धा नसावी का एखादी पाठशाळा? म्हणून मी पाठशाळा सुरू केली. मामा काही बोलले नाहीत. आपल्यामध्येच असे मतभेद निर्माण झाले तर लोक काय म्हणतील? लोकांचा विचार कशासाठी करायचा? हे बघा, आता मी पाठशाळा काढली आहे. तुम्ही आला नाहीत तर पाठशाळेला प्रारंभ होणार नाही. मी येण्याची काय आवश्यकता? बाबा, तुम्ही आला नाहीत तर आपली विनाकारण बेअब्रू होईल. येत्या विजयादशमीला मी पाठशाळेचं उद्घाटन करण्याचं योजलं आहे आणि तेही तुमच्या हस्ते. माझ्या हस्ते? हो, विजयादशमीला तुमच्या प्रवचनापासून पाठशाळेला प्रारंभ होईल आणि दरवर्षी विजयादशमीचं प्रवचन तुमचंच. बाबा, नाही म्हणू नका. अखेर नरहरी शास्त्रींची समजूत काढण्यात तात्यांना यश आलं. नरहर शास्त्री गोडसे आनंदानं विजयादशमीला प्रवचन करण्यासाठी तात्यांच्या पाठशाळेत आले. पुढेही प्रतिवर्षी याच सुमुहूर्तावर ते येत राहणार होते. हा वृत्तांत सांगून तात्या म्हणाले, आई, बाबा आल्यामुळे आपली बेअब्रू टळली. बरं झालं बाई, विनाकारण तेढ कशाला ठेवायची? आता सारं काही ठीक होईल. चल, आता तू जरा वेळ आराम कर. प्रवासानं दमला असशील. तात्यांनी मान डोलावली. मग सारा दिवस त्यांनी आरामात घालवला. मुलंही आनंदात खेळली, बागडली. मात्र दिवाळीचा आनंद म्हणावा तसा त्यांना लुटता येत नव्हता. म्हणून संध्याकाळी मुलं तात्यांबरोबर डोंगरावर फिरायला गेली. डोंगरावर मनसोक्त बागडल्यानंतर सर्वजण घरच्या वाटेला लागले. डोंगर उतरून तात्या आणि मुलं पायथ्याला आली तेव्हा दिवस मावळला होता. घराघरात दिवे तेवले गेले होते. तर घरांच्या बाहेर झिरमिळ्यांचे आकाशकंदील झळकले होते. त्या आकाशकंदिलामध्ये खोचून ठेवलेल्या पणत्यांचा उजेड
खालच्या शेणानं सारवलेला अंगणात पाझरला होता. त्या मंद पण पवित्र उजेडात घरापुढच्या नक्षीदार रांगोळ्या दुरूनही स्पष्ट दिसत होत्या. काही ठिकाणी रांगोळ्यांमध्ये पणत्या ठेवल्या होत्या, तर काही घरांच्या ओसरीवर आणि अंगणात ठिकठिकाणी पणत्यांची रोषणाई केली होती. त्या उजेडात लहान मुलं कागदी फुलबाजा उडत होती. मोठी मुलं चिनी बनावटीचे लवंगी फटाके नाहीतर डांबरी फटाके उडत होती. त्या फटाक्यांचा आवाज आसमंतात घुमत होता. बहुतेक घरांपुढे हेच दृश्य दिसत होतं. ती दृश्य टिपत मुलं तात्यांबरोबर घरी येऊन पोचली. आठवल्यांचं घर त्या रात्री नेहमीप्रमाणे दिसत होतं. घरातले दिवे नेहमीप्रमाणे तेवले गेले होते. त्यावेळी ते घर सर्वांनाच काहीसं उदास भासलं. अण्णांच्या रूपानं असलेलं चालतं बोलतं तेज इथून कायमचं निघून गेलं होतं, याची त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली. मनाच्या त्याच अवस्थेत सर्वांनी घरात प्रवेश केला. तेव्हा आजी मुलांचीच वाट बघत होती. तात्यांसाठी त्यानं धूपारतीची केव्हाच तयारी केली होती. आरतीच्या वेळी मात्र मुलांच्या मनावरचं मळभ दूर झालं. मोठ्या उत्साहानं ते सर्वजण आरतीमध्ये सहभागी झाले. याप्रमाणे 2 दिवस कसे निघून गेले ते कुणाला कळलंही नाही. भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि तात्यांची निघण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. मोटारीत सामान भरलं गेलं. निरोप दिले घेतले गेले. आई, तात्या पुन्हा आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेनं पांडुरंगाचा ऊर भरून आला होता. गदगद त्या स्वरातच त्यानं विचारलं, तात्या पुन्हा केव्हा येणार? त्याचा प्रश्न ऐकून त्या शांत सोज्वळ मूर्तीचं अंतःकरण हेलावलं. नेत्र डबडबले. त्याला जवळ घेत ते म्हणाले, येईन बाळा, मध्येच केव्हा तरी. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. मग त्याच्या आईनंही त्याला जवळ घेतलं. त्याच्या केसांमधून हात फिरवीत तिने विचारलं, तू येतोस का मुंबईला? आता नाही, सुट्टी लागली म्हणजे येईन. शाळा बुडवायची नाही असं आजीनं सांगितलंय, हो ना आजी? हो, सुट्टी लागली की मगच मुंबईला जायचं. तात्यांकडे बघून आजी पुढे म्हणाली, हा तुझा मुलगा चांगला शिकेल, त्याच्याबद्दल मला मुळीच काळजी वाटत नाही. फक्त तुझ्या या मुलीचं लग्न एकदा झालं म्हणजे मी सुटले. तात्या हसून म्हणाले, अगं लग्न काय, वेळेच्या वेळी होईलच की. आताशा कुठे 10वं वर्ष ओलांडलंय तिनं, अजून 3-4 वर्षात उरकून घेऊ. त्यांचं बोलणं ऐकून नर्मदा एकदम लाजली आणि पुढच्या अंगणात गेली. ते पाहून तात्या हसत सुटले. मग अंगणात जाऊन त्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं, आतापासून कशाला लाजतेस ताई, अजून 3-4 वर्ष अवकाश आहे. पांडुरंगाचा मात्र चांगला सांभाळ कर हं. तू करतेसच, पण पुन्हा आपलं सांगितलं. ओसरीवरून आजीच ओरडली, तिला कशाला सांगायला पाहिजे, नको इतका सांभाळते त्याला. केवढी माया लावली तिनं त्याला, स्वतःसाठी ती काहीही सुद्धा करीत नाही. तिचं सारं लक्ष पांडुरंगाकडे लागून राहिलेलं असतं. आजीचं बोलणं ऐकून तात्यांनी आणि आईनं तिला कौतुकानं जवळ घेतलं. मग नर्मदेनं आणि पांडुरंगानं त्या दोघांना खाली वाकून नमस्कार केला. त्यांना आशीर्वाद देऊन झाल्यावर तात्यांनी आणि पार्वतीबाईंनी नमस्कार करून आजींचा निरोप घेतला आणि शांताला कडेवर घेऊन ते मोटारीत जाऊन बसले. पुन्हा निरोपांची देवाणघेवाण झाली. मग मोटार सुरू झाली आणि धुराळा उडवीत तिथून निघाली. मोटारीत बसून जातानाचे आपले आईवडील पांडुरंगाच्या सतत मनचक्षुसमोर दिसत होते. त्या दोघांना तो मनोमन नमस्कार करत होता. पांडुरंगाचं शालेय शिक्षण व्यवस्थित सुरू झालं होतं. आजीला सांगितल्याप्रमाणे तो नियमितपणानं शाळेत जात होता. परीक्षेत उत्तम गुण मिळत होता. त्याच्या तल्लख बुद्धीबद्दल काय बोलावं. कोणताही विषय तो चटकन आत्मसात करायचा. आठवले घराण्यानं जपलेली तेजस्विता त्याच्यामध्ये पुरेपूर उतरली होती. तो तेजाची प्रभाळ शाळेमध्ये सुद्धा फाकली होती. विद्यार्थी मित्रांचा आणि गुरुजनांचा देखील तो लाडका बनला होता. अर्थातच त्याच्या जगावेगळ्या प्रश्नांनी गुरुजनही काही वेळा त्रस्त व्हायचे, परंतु ते तेवढ्यापुरतंच असायचं. बऱ्याचदा त्याच्या डोक्यात येणाऱ्या विचारांचं ते कौतुकही करीत. शाळेत पांडुरंग नियमितपणानं जात आहेत हे पाहून आजीला देखील समाधान वाटत होतं. त्या आता निश्चिंत बनल्या होत्या. सकाळी ती स्वारी लगबगीनं शाळेत जायची आणि संध्याकाळी खुशीनं घरी परतायची. परंतु एके दिवशी मात्र तो मोडावलेल्या मनस्थितीत घरी परतला. ते पाहून आजीला आश्चर्य वाटलं. तिनं त्याला विचारलं, काय झालं रे, असा हिरमुसला का झालास? कुणी रागवला का तुला? नाही. मग कशामुळे एवढा दुःखी झालास?
पांडुरंगानं आजीला शाळेतली हकीकत सांगितली. त्या दिवशी शाळेतल्या गुरुजींनी प्रत्येकाला घरून निघताना आईवडिलांना नमस्कार करून यायला सांगितलं होतं. ते सांगून पांडुरंग रडक्या आवाजात म्हणाला, आता मी काय करू? माझे आईवडील तर इथे नाहीत, मग मी कुणाला नमस्कार करून? एवढ्यासाठीच का तू हिरमुसला झालास? अरे मग मला नमस्कार कर. मला नमस्कार केला म्हणजे तुझ्या आईवडिलांना आपोआप पोचेल. पांडुरंग खुश झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत निघताना त्यानं आजीला नमस्कार केला. घराबाहेर पडताना त्याचं लक्ष बाजूच्या रस्त्याकडे गेलं. त्याला एकदम आठवलं, त्या दिवशी त्याचे आईवडील मोटारीतून मुंबईला गेले होते. ते दृश्य त्याच्या मनचक्षुसमोर तरळलं. लगेचच त्यानं मनोमन त्यांना नमस्कार केला. हे रोजचंच झालं. रोज घराबाहेर पडताना तो मोटारीत बसून चाललेल्या आई तात्यांचं मानसचित्र डोळ्यासमोर उभं करायचा आणि त्यांना मनोमन नमस्कार करायचा. संपूर्ण शास्त्रीय मूर्तीपूजेला इथूनच सुरुवात झाली होती की काय कुणास ठाऊक. मनाच्या अगाध पुनरुत्पादक कल्पनाशक्तीमुळे नेत्र मिटूनही त्याला त्याचे आईवडील मूर्त स्वरूपात दिसू लागले. त्यांना तो मनोमन भेटू लागला, नमस्कार करू लागला. संपूर्ण शास्त्रीय असलेल्या मूर्तीपूजेला मानसशास्त्राचं कोंदण पुढे त्यानं दिलंही असेल, त्या शास्त्राचा अभ्यास त्यानं पुढे केलाही असेल, परंतु कृती मात्र आधीच घडून येत होती. चित्त एकाग्र करण्याची एक अलौकिक अनुभूती तेव्हापासूनच त्याला मिळायला लागली होती. दिवस जसे मागे सरणार होते तशी त्याच्या मानसशास्त्रीय पूजेत प्रगल्भता येणार होती. पुढच्या अंगणात मंडप पडल्यापासून पांडुरंगाची धांदल उडाली होती. आपल्या मुंजीसाठी ही सारी सिद्धता चालली आहे हे कळल्यावर तो हरकून गेला होता. प्रत्येक गोष्ट तो बारकाईने निहाळून बघत होता. मंडपाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यानं आपल्या ताईला विचारलं, हा एवढा मंडप कशासाठी घालायचा? कशासाठी म्हणजे तुझ्या मुंजीसाठी. उघड्यावर नाही का मुंज करता येत? अरे आता मुंजीला पाहुणे येणार, गावकरी येणार. मंडप घातला नाही तर त्यांना ऊन नाही का लागणार? मुंजीचे विधी होताना तुला आणि तात्यांनाही ऊन नाही का लागणार? शिवाय मंगल कार्य असलं म्हणजे अशा झालरीच्या मंडपाची शोभा असते. त्याच्या मनाचं फारसं समाधान झालं नाही. मुंजीचे सारे विधी चालू असताना त्याच्या मनात एकामागून एक शंका उभ्या राहत होत्या. मुंडन कशासाठी करायचं? ते करताना 3 वेळा स्नान कशासाठी करायचं? मातृभोजनाचं प्रयोजन काय? बोहलं कशासाठी राचायची? त्या बोहल्यावर खापराच्या रंगवलेल्या बोळक्यांची उतरंड कशासाठी? अशा एक की दोन अनेक प्रकारच्या शंका पांडुरंगाच्या मनात उद्भवत होत्या. संधी साधून तो ताईला त्या शंका विचारित होता आणि ताई त्याला समजुतीच्या स्वरात सांगत होती, हे बघ मुंज झाली की नाही म्हणजे तुला सारं सांगेन, आता गडबडीत काही नको. नर्मदेचं हे उडवाउडवीचं उत्तर आहे हे त्याला कळत असे. आजूबाजूची वडीलधारी मंडळी यायची आणि त्याची गंमत करायची. म्हणायची, आता पांडुरंगाच्या मांडीत बेंडकुळी घालायची. तो गंभीरपणानं विचारायचा, कशासाठी घालायची बेंडकुळी? मुंजीत घालावी लागते बेंडकुळी मांडीत. शास्त्रात कुठे लिहिलंय? दाखवा. थट्टा गंभीर होऊन जायची आणि मंडूक गुप्त होऊन जायचा. थट्टा करणारी मंडळी निरुत्तर होऊन जायची. नाही म्हणायला नर्मदेच्या एका उत्तरानं पांडुरंग निरुत्तर झाला. मुंजीत डोईवर घेरा का ठेवायचा या त्याच्या प्रश्नावर ताईनं उत्तर दिलं, पृथ्वी गोल असते ना. मुंज झाली म्हणजे मुलाच्या मस्तकावर पृथ्वीचा भार येतो. त्याला या गोलाकार पृथ्वीतील लोकांचं कार्य करावं लागतं. मुलाला त्या लोक कार्याचं स्मरण व्हावं म्हणून हा गोल घेरा ठेवतात. नर्मदेचं हे सांगणं त्याला समर्पक वाटलं नव्हतं, परंतु त्यावर त्याला प्रतिवादही करता येत नव्हता. त्यामुळे तो निरुत्तर झाला होता. मंगलाष्टकं झाली. त्याच्या मस्तकावर अक्षदांचा पाऊस पडत असताना वाद्यांचा गजर सुरू झाला. अण्णा आकाशातून आपल्या मस्तकावर अक्षदा टाकत आहेत असा भास त्याला झाला. तो भारावून गेला, कावरा बावरा झाला. होम हवन सुरू झालं तेव्हा तो काहीसा भानावर आला. जेव्हा त्याला आपल्या मांडीवर घेऊन तात्यांनी त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगायला प्रारंभ केला तेव्हा तर तो पुरता भानावर आला. तात्या त्याला कानात गुप्त मंत्र सांगत होते. ओम भूर्भुवः स्वाहा, ओम तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात. पांडुरंगानं मंत्रोच्चार केला. अण्णांनी पूर्वीच सांगितलेला या मंत्राचा अर्थ त्याच्या मनात घोळायला लागला.
अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो सूर्यदेव, त्यांचं सर्वांना अत्यंत प्रिय असं जे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेज आहे, त्याची उपासना करणं हे आमचं कर्तव्य आहे. तोच भगवान आमच्या बुद्धीला आणि आमच्या ध्यानभक्तीला उत्तम रीतीनं प्रेरणा देव. हा मंत्र म्हणताना पांडुरंगाचं अंतःकरण अक्षरशः तेजाळून गेलं. एका अलौकिक तेजानं आपल्या अंतःकरणात प्रवेश केला असून त्या तेजानं तिथे ठाण मांडलेलं आहे असा भास त्याला झाला. बलोपासक अशा सूर्यनमस्काराबरोबर आपण या सूर्यदेवाच्या बुद्धितेजाची अखंड उपासना केली पाहिजे असाही विचार त्याच्या मनात स्थिरपद झाला. 16 दिवस गुरुजी येत होते आणि त्याला सकाळ संध्याकाळची संध्या सांगत होते. गायत्री मंत्र म्हणताना त्याच्या अंगात तेजाचा संचार व्हायचा. तो त्या अलौकिक तेजात आकंठ न्हावून निघायचा. ही तेजाची पूजा कधी संपूच नये असं त्याला वाटायचं. कुंडलिका नदीच्या तीरावर जाऊन ही तेजोपासना करावी अशी उत्कट इच्छा त्याला व्हायची. परंतु सोडमुंज होईपर्यंत बाहेर पडायचं नसतं असं तात्यांनी त्याला सांगितलं होतं. 16व्या दिवशी त्याची सोडमुंज झाली. सारे विधी मुंजीप्रमाणेच यथासांग पार पडले. घराबाहेर न पडण्याचं बंधन संपलं. नाही म्हटलं तरी त्या बंधनात राहणं पांडुरंगाला कठीण होऊन बसलं होतं. यथावकाश मंगलकार्यासाठी भरलेली घरं रित झाली. मंडप निघाला, बोहलं निघालं. देण्या घेण्यासाठी केलेले बुंदीचे लाडूही लोखंडी पिंपाच्या तळाला गेले. मंगलकार्याच्या खुणा सांगणारं उरलं ते फक्त तोरण. पांडुरंगाच्या मनातल्या शंका कुशंका पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर आल्या. दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेतल्यानंतर सर्व मंडळी ओसरीवर बसली होती. पांडुरंगानं त्यांना पहिला प्रश्न केला. तात्या, सोडमुंज कशासाठी करायची असते? सोडमुंज ना, म्हणजे मुंजीनंतर ती करायची असते. पण का? मुंज झाल्यानंतर सोडमुंज न झालेला मुलगा मृत झाला तर तो मुलगा भूत होतो आणि मुंजा म्हणून पिंपळावर बसतो. भूत योनीतील ती एक देवता आहे. सोडमुंजीचं हे प्रयोजन तात्यांना माहीत होतं, परंतु पांडुरंगाला ते सांगणं शक्य नव्हतं. भद्रकाली अभद्र विचार उच्चारायचे नसतात ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे सोडमुंजीबद्दल सांगायचं सोडून ते त्याला गायत्री मंत्राबद्दलच सांगायला लागले. तात्या म्हणाले, ब्रह्मतेजाचा साक्षात्कार करणारा हा मंत्र आहे. पापाचा परिहार होऊन देह मन शुद्ध होण्यासाठी रोज 1000, 100 निदान 10 वेळा गायत्री मंत्र जपावा असं वशिष्ठ धर्मसूत्रात आणि मनुस्मृतीत सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्यानं गायत्री जप केलाच पाहिजे असं म्हणूनच दंडक घातला आहे. म्हणजे गृहस्थाश्रमात हा मंत्र जपायचा नाही की काय? पांडुरंग, असा त्या जपाचा अर्थ होत नाही. सर्वांच्याच हितासाठी या जपाचं अनुष्ठान सांगितलेलं आहे. परंतु ब्रह्मचारी लोकांनी ते अनुष्ठान कटाक्षानं केलं पाहिजे. एवढाच मनूचा दंडक आहे. मग पांडुरंगानं त्यांना मुंजीतल्या बऱ्याच रूढींविषयी विचारलं. त्यावर तात्या म्हणाले, रूढींचा पाठपुरावाही कोणी करू नये. त्या रूढींना कोणी त्याज्यही ठरवू नये. मला समजलं नाही तात्या. पुष्कळ लोक वैष्णदेव करतात. पूर्वीच्या काळी लोक पंचे वापरीत असत. वैष्णदेव करताना त्यांचा कासोटा फिटायचा, म्हणून आज वैष्णदेव करताना कासोटा फेडूनच वैष्णदेव केला पाहिजे असं थोडंच आहे. मग तात्या, शास्त्रात रूढी बलियसी असं का म्हटलं जातं? असं सरसहा तत्व स्वीकारता येणार नाही. शास्त्रात सांगितल्या नसलेल्या कित्येक रूढी रुळतात. काही कालबाह्य रूढी नष्ट होतात. पण त्याचं मूळ कसं शोधायचं? तात्या हसत म्हणाले, ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं. मग गंभीरपणानं म्हणाले, रूढीचं मूळही शोधणं अवघड असतं. ग्रंथांवरून शास्त्र समजतं, पण रूढीचं मूळ जनमानसात खोलवर रुजलेलं असतं. ते सापडत नाही. पांडुरंगानं शंका काढली. मग अनिष्ट रूढी बदलायच्या कशा? ते काम सोपं नसतं. पण कालबाह्य रूढी आपोआप नष्ट होतात. त्यासाठी आपण हातभार लावायचा आणि त्या रूढी पुन्हा प्रचलित होऊ नये याविषयी दक्षता घ्यायची. शास्त्राचा धागा धरून नव्या उपयुक्त रूढी समाजात प्रचलित करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. तेव्हा वेदोक्त शास्त्रांचा आधी नीट अभ्यास कर, त्यावर चिंतन मनन कर आणि समाजात नवीन रूढी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कर. तेच कार्य तुला करावं लागणार आहे. तात्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द पांडुरंगाला कळला होता असं नाही, परंतु त्या शब्दांचे आघात त्याच्या मनावर झाले होते. त्याच्या मनातल्या बऱ्याच शंका फिटल्या होत्या. तो म्हणाला, तात्या,
आता एकच प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यापूर्वी त्यांची शास्त्रोक्तरित्या मुंज लावली होती? त्यांना मुंजीचा अधिकार होता का? मुंजीनंतर यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार होता का? तात्या एकदम म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास. मुंजीचा आणि यज्ञोपवीतांचा अधिकार शास्त्रानुसार सगळ्यांनाच असतो. पण कालांतरानं ते शास्त्र लोप पावलं आणि ब्राह्मणेतर समाजात मुंज न करण्याची आणि यज्ञोपवीत धारण न करण्याची रूढी बळावली. ही रूढी कुणीतरी मोडायला नकोत का? ते ऐकून पांडुरंग मनाशी म्हणत होता, मोडेन तर मीच मोडेन अशा रूढी. देव मला तेवढी शक्ती निश्चितच देईल. भविष्यात त्यानं खरोखरच कोळी लोकांच्या आणि ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या आणि रूढीचा नव्यानं पाया घातला. आता मात्र त्या बदलाचं चित्र तेवढं पांडुरंगाच्या नजरेसमोर तरळलं. मंगल कार्याचं भरलं घर जसं जसं रितं व्हायला लागलं तशी तशी घरात उरलेल्यांची मनात हुरहुर दाटून यायची. तात्यांचा जायचा दिवस उगाला तेव्हा नर्मदा आणि पांडुरंग यांची तीच अवस्था झाली. जाण्यापूर्वी पांडुरंगानं विचारलं, तात्या आता पुन्हा केव्हा येणार? यावर तात्या काही उत्तर देणार त्यापूर्वीच आजी पुढे येऊन म्हणाली, तात्या पुन्हा तुला लवकर यायलाच हवं. एक छोटं कार्य माझ्या देखत झालं, दुसरंही मोठं कार्य माझ्या डोळ्या देखत व्हायला हवं. तात्यांनी आपल्या आईकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा सरस्वतीबाई म्हणाल्या, अरे या नर्मदेचं लग्न अजून अवकाश नाही का आई? अवकाश कसला? या पुसाच्या महिन्यात तिला चवदावं लागेल. ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगितलेली वयोमर्यादा आपण ओलांडलेली नाही. स्थळ बघायला हरकत नाही. वेड्यात नर्मदा जागची उठली आणि लाजून आत जाताना म्हणाली, आजी मी तुला आता जड झाली आहेत का ग? अगं उपवर मुलगी म्हणजे गळ्यातलं लोणणं, ते नेहमी जडच असतं. वेळेच्या वेळी मुलगी आपल्या घरी गेलेली बरी. नर्मदा आत निघून गेली तेव्हा सरस्वतीबाई म्हणाल्या, मी उगीच बोलले नाही तात्या. पेणचं ते जोशाचं स्थळ मला कळलं म्हणून तुला सांगितलं. 4 माणसांचं चांगलं स्थळ आहे. ठीक आहे, तपास करतो. तात्यांचा तपास फारसा लांबला नाही. 5-6 महिन्यातच तात्या आणि पार्वतीबाई रोह्याला आले, ते पेणकर जोशींना मुलगी पाहण्याचं निमंत्रण करूनच. त्याप्रमाणे विनायकपंत जोशी आपली पत्नी आणि 2 समवयस्क मित्रांना घेऊन रोह्याला येऊन दाखल झाले. आल्याबरोबर विनायकरावांचे एक मित्र दिनकरपंत यांनी तात्यांकडे बघून सांगितलं, तुमची मुलगी मोठी भाग्यवान हो. आमच्या या जोशीबुवांचा बारदाना केवढा मोठा. पुरुषांच्या नुसत्या चित्रावतीही खाऊन तिचं पोट भरेल. त्यांचं हे बोलणं पांडुरंगानं ऐकलं. त्याला त्यातलं फारसं कळलं नाही, तरी त्याला दिनकरपंतांच्या बोलण्याचा संताप आला. माणसाचं माणसानं उष्ट खायचं ही कल्पनाच त्याला सहन होण्यासारखी नव्हती. त्या घरी जाऊन कोणाचंही उष्ट खाऊ नकोस असं तो ताईला बजावून सांगणार होता. मुलीला बोलवा असं जोशींनी सांगितल्याबरोबर तात्या नर्मदेला घेऊन बाहेर आले. 9वारी साडीत वावरताना ती अतिशय गोंधळलेली होती. तरी तिनं खाली वाकून सर्वांना नमस्कार केला. तेव्हा जोशीबुवा म्हणाले, सर्वांसमोर वाकू नकोस, सभेत फक्त एक नमस्कार. जोशीबुवांचे दुसरे मित्र कुशाभाऊ म्हणाले, अरे वाकू दे, तेवढाच व्यायाम. तात्या हसत म्हणाले, रोज ती सूर्यनमस्कार घालते. यावर कुशाभाऊ मनसोक्त खिळले आणि म्हणाले, ते नमस्कार सूर्याला जातात, आम्हाला नको का नमस्कार? सर्वजण हसले. तात्यांनीही हसावं लागलं. हा थट्टा विनोद परिहास झाल्यानंतर मुलीला प्रश्नोत्तर झाले. भाऊ किती, बहिणी किती, शिक्षण किती, गाणं म्हणता येतं का? या मामूली प्रश्नांबरोबर शेवटचा प्रश्न, 10 जणांचा स्वयंपाक करता येतो का? या प्रश्नांचं उत्तर तात्याने दिलं. आजीच्या लाडात वाढली, त्यामुळे पण नक्की करील ती 10 जणांचा स्वयंपाक. दिनकरपंत एखादं तत्त्व सांगावं त्या स्वरात म्हणाले, लोकांचं इथे चुकतं. मुलीचे लाड जरूर करा, पण प्रथम तिला पोटापाण्याची व्यवस्था करायला शिकवा. पोहे चहापान झाल्यावर कुशाभाऊ म्हणाले, हे सारे नेहमीचे उपचार झाले. आता मुलीला पुन्हा बोलवा. मग कुशाभाऊंनी नर्मदेच्या हातात बत्ताशांचा पुडा दिला. पुन्हा नमस्कार झाले. जोशीबुवा म्हणाले, हे कुशाभाऊ आणि मी 2 नाही. यांनी मुलीच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला. मुलगी आम्हाला पसंत आहे. त्या काळी मुलीच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता.
लग्न व्यवहारातील सारी मुलं पसंत झाली असत. यथावकाश सारे सोपस्कर पार पडून नर्मदेचं लग्न उभं राहिलं. वर पक्षांची मंडळी दिमाखात आली. त्याच दिमाखात नर्मदेला बरोबर घेऊन पेणला परत गेली. आठवल्यांचं घर आणखी रित झालं. सारी मंडळी आपापल्या घरी निघून गेल्यानंतर रोह्याच्या घरात मागे उरले फक्त आजी आणि पांडुरंग. त्यावेळी पांडुरंगाला घर अक्षरशः खायला उठलं. अण्णा देवाघरी निघून गेल्यानंतर त्यांचं एकटेपण सुरू झालं होतं. आता ताई सासरी निघून गेल्यानंतर त्या एकलेपणात भलतीच भर पडली होती. शाळेत सोबत्यांच्या सोबतीत तो थोडाफार रमायचा, पण घरी आल्यानंतर एकटी आजीच त्याच्या सोबतीला असे. आजीचंही मन अलीकडे उदास झालं होतं. नर्मदेच्या लग्नातला सारा प्रकार पाहून अवदासिन्याची काजळी तिच्या मनावर आली होती. नर्मदा मोठ्या घरी पडली असं इतर लोक म्हणायचे, परंतु तिला तसं वाटत नव्हतं. केवळ पैसा गाठीशी असला म्हणजे लोकांना माणसं मोठी वाटतात, पण पैशाबरोबर माणसाचं मनही मोठं हवं असं आजीला वाटायचं. आठवल्यांच्या घराण्यात विद्या पाणी भरत होती या गोष्टीचा सार्थ अभिमान तिला वाटायचा. घरात विद्या नांदत असेल तरच त्या घरात नांदणाऱ्या संपत्तीचा मोठेपणा आहे ही कल्पना तिच्या मनात पक्की रुजली होती. त्यामुळे पेनकर जोशींचा श्रीमंती मोठेपणा तिला मुळीच मान्य नव्हता. त्यातच कानावर येणाऱ्या काही घटनांनी आजीच्या दुःखात भर पडली. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालवत चालली. त्याबद्दल पांडुरंगाशी काही बोलणं शक्यच नव्हतं. आजीनं फक्त 3 दिवस अंथरूण धरलं. पांडुरंगानं आजीला अशा सतत निजलेल्या अवस्थेत कधी बघितलं नव्हतं. आजीनं एक दिवस काही खाल्लं नाही तेव्हा तो म्हणाला, तुला मऊ भात करून देऊ का? क्षीण आवाजात आजी म्हणाली, नको रे बाळा, शाळेत जाण्यापूर्वी मीच तुला खिमटं करून देते. आजी, आज मी शाळेत जात नाही. तुझ्या पायावर पाय देतो. तुझे पाय वळतायत ना, तुझ्या अंगात तापही आहे. आजीनं त्याला जवळ घेतलं आणि कुरवाळलं. तेव्हा पांडुरंग पुन्हा म्हणाला, मी आज शाळेत जात नाही. नको नको, तू शाळेत जा. तुझ्या आजोबांनी काय सांगितलं आहे तुला? विद्येची हेळसांड करायची नाही. तिसऱ्या दिवशी पांडुरंग मधल्या सुट्टीत शाळेतून धावत घरी आला. घराचं दार पुढे करून घेतलं होतं. दार उघडून तो हळूच आत आला. त्यानं आजीला 1-2 हाका मारल्या. आजीनं ओ दिली नाही. आजी झोपली असेल म्हणून तो हळूच आत गेला. पलंगापाशी जाऊन त्यानं आजीला हळूच हाक मारली. आजी गाढ झोपली आहे असं त्याला वाटलं. त्यानं तिला 2-3दा हलवलं, तरीही ती उठली नाही. हे पाहून त्यानं तिला हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवला. मग मोठ्यांदा टाहो पडून तो ओरडला, आजी. शेजाऱ्या पाजाऱ्यांचे लोक धावून आले. मग त्याला कळलं आजी देवाघरी निघून गेली आहे. तात्या, आई आले. अण्णांच्या वेळेप्रमाणे अंगणात मंडळी जमली. अण्णांप्रमाणेच आजीचे सारे अंत्यसंस्कार पार पडले. परंतु पांडुरंग मुळीच रडला नाही. अंतर्मुख होऊन तो आजीजवळ मुकाट्यानं बसला होता. जमलेली माणसं एक ना एक दिवस देवाघरी निघून जातात आणि ती माणसं पुन्हा कधी परत येत नाही अशी त्याच्या मनाची खात्री होऊन चुकली होती. या जगात माणूस एकटा येतो आणि या जगातून तो एकटा निघून जातो हे त्याला आता समजून चुकलं होतं.